मागील 20 वर्षापासून म्हणजे 2002ला माझी आई सरपंच झाल्या होत्या आणि त्यावेळेस मी कॉलेज लाईफमध्ये होतो. पण 2005 पासून मी मसाजोग ग्रामपंचायतचे किंवा मसाजोग गावातील राजकारणात आणि समाजकारणामध्ये सक्रिय झालो. त्याच्यानंतर मी गावातले विविध प्रश्न मार्गी लावलेत आणि मी याच्या अगोदर सेवा सहकारी सोसायटीचा बिनविरोध सरपंच म्हणजे चेअरमन झालो होतो. मी तो एक 6 वर्षाचा कालावधी घातला. त्यामध्ये मी मसाजोगचे जे सभासद आहेत त्यांना जवळपास 1,20,00,000 ते 1,30,00,000 रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून लोन मंजूर केलं. नंतरच्या काळात महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस कर्जमाफी केली त्याच्यामधले बहुतांश लोक कर्जमाफीला पात्र झाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, IDBI बँक असेल किंवा भारतीय स्टेट बँक असेल, या बँकेकडून मी आमच्या गावातील शेतकरी सभासदांना पीक कर्ज मुबलक प्रमाणामध्ये वाटप केलं आणि ते त्यांच्या सुदैवानं म्हणा त्यांचं ते माफही झालं आहे आज. आणि आता राहिलेली लोक आता यानं जी शासनाने कर्जमाफी घोषित केली त्याला ते पात्र आहेत. त्याच्यानंतर माझ्या माहितीवर आमच्या गावातले जवळपास सर्व शेतकरी कर्जमुक्त असतील. तसंच गावातले विविध प्रश्न मी त्याबद्दलच्या काळामध्ये सोडण्याचा प्रयत्न केला. याच्या अगोदर 2012 ते 2017 या कालावधीमध्ये मी पॅनल प्रमुख होतो. त्यावेळेस आमची ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आली होती.